लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बोलठाण नाक्यावर राबवण्यात आली गाड्या तपासणी मोहीम। नांदगाव पोलिसांनी केली ऑनलाईन दंडाची कारवाई। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या बोलठाण येथे नांदगाव पोलिसांनी दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजीपासून आठवडी बाजाराच्या वेळीच गाड्या तपासणी मोहीम सुरू केल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागली। याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील नाक्यावर गावात शिरत असताना वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती। दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी बोलठाण येथील आठवडी बाजार भरतो। येथील नाक्यावर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। त्या अनुषंगाने नांदगाव पोलीस स्टेशनचे मनोज वाघमारे व पोलीस कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी बोलठाण येथील नाक्यावर उभी राहणाऱ्या वाहनांना बंदी घातली व येणाऱ्या सर्व मोटरसायकल अडवून मोटरसायकल धारकांची गाडीबाबत कागदपत्रांची पडताळणी करून त्या मोटरसायकल धारकांना दंड ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे समजते। या पोलिसांच्या मोहिमेमुळे बाजारात फिरणाऱ्या वाहनांची व गावाबाहेरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची वाहतुकीची कोंडी झालेली दिसून आली नाही। या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।